दादासाहेब कोरे आपल्या सगळ्यांचे भाऊ यांना जाऊन आज 1 वर्ष होते आणि या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आयुष्यभर त्यांनी केलेली मेहनत, आयुष्यभर त्यांनी केलेलं कष्ट, आपलं कुटुंब घडवण्यासाठी, आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, महाराज याचा सगळ्याचाच मी साक्षीदार आहे. असं एक व्यक्तिमत्व आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळून आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना शाश्वत जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करत असताना त्यांनी केलेली मेहनत आणि त्याचसोबत मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भागातल्या या परिसरातल्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात पुढं राहून त्यांनी आयुष्यभर दिलेलं योगदान. भजन कीर्तन असलं तरी भाऊ आहेत, सामाजिक कार्यक्रम असला तरी भाऊ आहेत, भजन असलं तरी भाऊ आहेत, एखादा लग्न समारंभ असला तरी त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं जबाबदारी म्हणून या समाजामध्ये काम करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. आमच्या सगळ्यांसाठीच आदर्श म्हणून त्यांच्याकडे आपण सगळेजण आयुष्यभर पाहत राहिलो. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? शेवट तो भला, 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 माझा बहु गोड, माझा बहु गोड, माझा बहु गोड झाला, माझा
गोड झाला माझा हे माझा हे माझा गोड झाला माझा हे माझा माझा बहू गोड झाला झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या
क्या बात है अन्ना चला विनी पुढे चला क्या बात है वाह 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 अन्ना वाह वाह वाह
एकनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन उदारा सोपान ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणऊ रघुबर बिमल जसो जोदायी कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरौ कलेश हे दुख भंजन हे दुख भंजन मानु विनंदन सुनला हे दुख महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृण ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याची अनुभूती प्रगटित करणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:30 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या दानुमाळ मुक्काम पोस्ट बोराटवाडी, पोस्ट बिदाल, तालुका मान, दहिवडी, जिल्हा सातारा. या बोराटवाडीच्या दानुमाळ भागामध्ये राहिला असलेलं हे गोरे कुटुंब आणि या गोरे कुटुंबाच्या वतीनं या कुटुंबाचा आधार
कैलासवासी दादासाहेब हरिबा गोरे भाऊ, सगळे लाडाने त्यांना भाऊ म्हणायचे. पैलवान होते आणि पेटी पण वाजवत होते. सांप्रदायिक ज्ञान होतं. आषाढी आणि मागी वारी ते जीवनामध्ये कधी चुकले नाही. अशा पैलवानाला वारकरी संप्रदायातल्या एका आधाररूपी असणाऱ्या बापाला हा परिवार 1 वर्षापूर्वी मुकून गेला. त्यांच्या पाठीमागे श्री शिवाजी दादासाहेब गोरे, श्री संपत दादासाहेब गोरे, श्री संजय दादासाहेब गोरे आणि श्री अरुण भाऊ दादासाहेब गोरे आणि सौभाग्यवती रेखाताई चांगदेव ढोक असे 4 मुलं आणि 1 मुलगी असा मोठा परिवार दादासाहेब भाऊंच्या पाठीमागे उपस्थित आहे. आणि या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून, अरुण भाऊंच्या माध्यमातून, संपत भाऊंच्या, शिवाजी भाऊंच्या, संजय भाऊंच्या, रेखाताईंच्या माध्यमातून, समस्त गोरे परिवाराच्या माध्यमातून आपल्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध या ठिकाणी साजरं करत असताना आमचे संतोष महाराज बोराटे असतील, तुषार महाराज असतील, मधुकर महाराज असतील, या सगळ्या जिवलग मंडळीनं भाऊंना विनंती केली की आपण अक्रूर महाराजांचं कीर्तन घेऊया. आणि त्या संबंधानं या सगळ्यांच्या वतीनं ओंकार महाराज जगताप यांच्याशी संपर्क झाला आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक ओंकार महाराज जगताप यांनी आळंदीवरून आम्हाला संपर्क केला. आणि या वडिलांचं, दादांचं, भाऊंचं हे पुण्यस्मरण आमच्या वाट्याला ओंकार महाराजांच्या या जिवलग मंडळीच्या माध्यमातून मिळालं. आणि अतिशय सुंदरसं वातावरण या निमित्तानं उपस्थित केलंय. संगीताचे तज्ज्ञ असल्यामुळं भाऊंना पेटीचं ज्ञान होतं. ते पेटी वाजवायची, हार्मोनियम वाजवायची, भजन गावातलं त्यांनी टिकवलं. पेटी वाजवणाऱ्याचं जर वर्ष श्राद्ध आहे तर गायकही तसेच तोला मोलाचे पाहिजे, वादकही तशा तोला मोलाचं पाहिजे, कीर्तनकारही असा पैलवानासारखा पाहिजे. म्हणून अगदी असा अरुण भाऊंनी हा जुळूनच आणला योग. हे महाराष्ट्रातले लोकप्रिय गायक वादक की ज्यांची वाट लोक पाहतायत, ज्यांच्या डायरीमध्ये जागा नाही. ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची भजन सम्राट आहेत. आभाळाच्या वर आवाज जातो की काय असं वाटतं. इतका उंच आवाज जातो की मंडपाच्या वर तर गेलाच गेला पत्र्याच्या वरून, पण आभाळातून वर जातो की काय, स्वर्गामध्ये जातो की काय, इतका उंच आवाज. शेडजे लावावा तर आमच्या ओंकार महाराजांनी लावावा. एखाद्याला मिळतोय असा आवाज. लोक रियाज करतात, प्रॅक्टिस करतात, जमत नाही. देवानं त्यांना ते दान दिलेलं आहे बुवा. महाराष्ट्राचे आवाजाचे बादशाह ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची जोरात टाळी वाजून स्वागत करा. मोठा कार्यक्रम चालू आहे त्यांच्या पाठीमागं. आज सकाळी नेवाशाला कीर्तन होतं त्यांना. पण आता अरुण भाऊंचा, आता हे जयकुमार गोरेंचा परिवार आहे. हा ग्रामविकास मंत्री येणार आहे थोड्या वेळा. त्यांना विठ्ठलच मानलेला हा परिवार आहे. त्यामुळे अगदी या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून आग्रह झाला आणि ओंकार महाराज तो कार्यक्रम त्याग करून आम्ही सगळ्यांनीच कार्यक्रम सोडलेत बरं का. भाऊ माझाही कार्यक्रम होता हिंगोलीला. सगळ्यांनी आम्ही कार्यक्रम म्हणजे सोडले, म्हणजे त्याचा त्याग नाही केला. उद्या करायचे एवढंच फक्त, नाही तर त्याची लगेच टीप होईल महाराज ते कोणीकडे आले असं नको बरं का. उद्या करायचे ते फक्त एवढंच झालं. बदल करून तुम्हाला दिले आणि त्या संबंधातून ओंकार महाराज आले. ओंकार महाराजांना वंदन. महाराष्ट्राची गाणं कोकिळा. लोक पूर्वी स्टेटसला गाणे ठेवायचे चित्रपटातले. आता आमच्या कैलास महाराजांच्या गवळणी कैलास महाराजांचं हे दुःख भंजन विसरली तया थोर झाली आणि मै तो सुध बुध खुई तेरे प्यार में खंडोबाची वारी पुढं म्हणून घेऊ आपण त्यांच्याकडून. याच्यासाठीच सांगितलं आधी, म्हणजे पुढं तुम्हाला ऐकायला मजा येईल. असे आमचे कैलास महाराज ज्यांच्या चाली प्रसिद्ध झाल्या, लोक स्टेटसला ठेवतायत, लाखोनी लोक त्यांना पाहतायत. असा गोड आवाज कैलास महाराज पवार ते पण आपल्याला मिळाले. संभाजीनगर जिल्ह्यातून आले. महाराजांना वंदन. आमचे मधुकर महाराज सानप या भागाचं बऱ्याच ठिकाणी नेतृत्व करतात. वैकुंठवासी ब्रह्मलीन गोविंद महाराज केंद्रे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला माळ घातलेली आहे. जे भाऊंच्या आईला माळ घातलेली आहे. त्यामुळे अगदी माध्यमातून मधुकर महाराज सानप या भागामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन त्या संबंधातून येतात. बऱ्याच वेळेला मलाही इकडे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण माझी तारीख रिकामी बसली नाही. पण आमचे मधुकर महाराज आहेत, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, गायक आहेत. त्यांनाही माझं वंदन. आपल्या भागाचं वैभव ज्यांनी खरं तर हे कीर्तन आमच्या डायरीमध्ये लिहून दिलं, म्हणजे तुषार महाराज, अतिशय गोड आवाज त्यांचा, त्यांनाही धन्यवाद. आमचे अंकुश महाराज आहेत या भागातले. अंकुश महाराजांना वंदन. ज्येष्ठ कीर्तनकार आहेत आमचे साठे महाराज, आमच्या गेवराईचेच आहेत, माझ्याच गावचे आहेत, बेन टाकळीचे. पण अगदी या भागातही ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजनासाठी कीर्तनासाठी येतात. साठे महाराजांना वंदन. आपण अजून हरिभक्त परायण जयंत महाराज, महेश महाराज, सगळे आपण महाराज मंडळी. आमच्या संकेत महाराज यादव यांच्या संस्थेतल्या गुरुकुलातली छोटी छोटी बालगोपाळ साधक मंडळी, या सगळ्यांना वंदन. दादा आहेत, आल्यापासून स्वागत करतात, त्यांनाही धन्यवाद. गोड मृदंगाचार्य महाराष्ट्राची पखवाजातला 1 नंबर माणूस म्हणजे हा भरत महाराज पठाडे बरं का. याच्या पुढे नादच करायचं नाही, नादच नाही, कुणी वाजवायचंच नाही.
त्यांच्या पुढं बसायचं म्हणजे अपमान करून घेणं आहे महाराज. इतकं ताकदीचं वाजवणं कुणाला जमणार नाही महाराज. काय महाराज सरस्वतीनं दिलंय. अजब वाटतंय. रोज पखवाज ऐकतो आम्ही, रोज गायन ऐकतो, रोज पखवाज, रोज 2 कीर्तन आहे. पण भरत महाराजासारखा नाही बाबा. बोलताच येणार नाही, वर्णनामध्ये बसणार नाही. एवढी त्याच्या हातात ताकद देवानं कुठून दिली असेल. काय हात आहे महाराज, इतका चपळ हात. अहो मेट्रोची ट्रेनची स्पीड कमी होईल गड्या, पण आमच्या भरतची स्पीड काही कमी होत नाही. एवढी स्पीड त्याच्या हातात आहे. महाराष्ट्राचा अवलिया वादक आहे. इतका गोड आहे महाराज, इतका नम्र आहे, इतका त्याचा शांत स्वभाव आहे. फार गोड महाराज. महाराष्ट्र त्याच्या वाहवा करतोय, त्याची गुणगान गातोय. महाराष्ट्रभर एकच नाव सध्या पखवाजामध्ये घुमतंय, भरत महाराज पठाडे बरं का. त्याचा भाऊ आहे एक शत्रुघ्न नावाचा. दोघंही तेवढेच वादकीत अरुण भाऊ, दोघंही. त्याचा भाऊ बी एवढाच वाजवतो. मी त्यांच्या वडिलांना म्हटलं होतं अजून 2-4 मुलं पाहिजे होते तुम्हाला, 2च झाली. काय आहेत दोघं एवढे तयार आहेत. त्यांच्या वडिलांच्या आईमध्ये ते गुणच आहेत महाराज. काय पोरगा, त्यांचा भाऊ तेवढाच वाजवतो. एवढे तयार आहेत महाराज. मराठवाड्यामध्ये लोक त्यांच्या डोक्यावर असे पैसे टाकतात, लोक त्यांना बक्षीस देतात. पाहायला लाखोनी गर्दी होते महाराज. असे आमचे भरत महाराज पठाडे, त्यांना माझं वंदन. कैलास महाराज, ओंकार महाराज, भरत महाराजांची जोडी मिळाली. प्रसिद्ध जोडी आहे. वा, खरंच दादासाहेब भाऊ जर वरून स्वर्गातून पाहत असतील ना, ते अरुण भाऊला धन्यवाद देत असतील, या परिवाराला धन्यवाद देत असतील की मी पेटी वाजवत होतो, माझ्या कलेच्या बाबतीमध्ये अशी कलावंत गुणवान तुम्ही आणले माझ्या वर्षश्राद्धाला. वा वा, अशी मुलं जन्माला आली पाहिजे की बापाची हौस करणारी, बापासाठी कीर्तन ठेवणारी, बापाच्या नंतर त्यांची कला जोपासण्यासाठी अशी मंडळी बोलवणारी. वा वा, अगदी धन्यवाद. या सगळ्या गुणीजनांना धन्यवाद. विनेकरी महाराज आहेत. आल्यापासून मला वाटतं कालच्या 6 वाजल्यापासून आताच्या 10 वाजेपर्यंत आमचे संतोष भाऊ कुठे गेले, संतोषराव बोराटे, काय त्यांनी सेवा केली महाराज. मला माझ्या जीवनात एवढे फोन कोणीच लावले नसतील महाराज. 50 फोन गाड्याचे आले मला. आले का, दहीवडी सोडली का, डावीकडे वळले का, शिखर सिंगापूर गेलं का, नातेपुते गेलं का, अकलूज गेलं का, झोपूनच दिलं नाही त्यांनी आम्हाला बरं का. पण माणूस गोड आहे बरं का, फार अत्यंत त्याचा तो स्वभाव. आणि अरुण भाऊचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, सगळ्यांचा नामोल्लेख झाला पाहिजे, कीर्तनाला गोडी आली पाहिजे, हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण. आणि म्हणून संतोष भाऊंनाही धन्यवाद देतो. आल्यापासून ज्या मंडळी आम्ही चहा प्यायला थांबलो, फेटा बांधायला थांबलो, त्या सगळ्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. आमचे बनपुरी गावचे काही ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांच्याकडेही यायचं एकदा. बनपुरीवाल्यांनाही धन्यवाद. भरपूर मंडळी आमच्या या दादासाहेब भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरांजली, श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहेत. आता पुढं काही वेळातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचंही आगमन होणार आहे. मला वाटतं या परिवाराचे ते विठ्ठल आहेत. त्यांनी आपल्या खरं यांचेच नाही, तुमच्या तालुक्याचेच ते विठ्ठल झालेत महाराज. विकास केलाय, धरणं दिलीत, रस्ते दिलेत. अशा माणसाची गरज आहे. ते पुढे येणारे त्यांच्या सौभाग्यवती सोनूताई पण येणार आहेत. मोठा परिवार हा गोरे परिवार समाजामध्ये कार्यरत आहे. आणि त्याच परंपरेमध्ये हे असणारे आमचे दादासाहेब भाऊ यांचं मल्ल होते, अगदी पैलवान होते. मी त्यांच्या त्या चरित्रात वाचलं ओंकार महाराज की त्यांची आई त्यांना शर्ट घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू देत नव्हती. काय मसल असतील, काय बॉडी असेल. आई म्हणायची तुझ्या बॉडीला नजर लागेल. एवढी भारी जर त्यांची बॉडी असेल तर त्या काळात जरी अशी असते की केसरी वगैरे स्पर्धा, तर ते महाराष्ट्र केसरी नाही, हिंद केसरी झाले असते बघा. देशात नाव झालं असतं. असं बाप पैलवान होते, वारकरी होते, आषाढी वारी करायची, मागी वारी करायची. असा अवलिया बाप या कुटुंबाला सोडून गेला. आज त्यांची कष्टातून सुतारकाम केलं महाराज, कष्ट केले. पोटापुरती जमीन होती त्या काळात, पोटा इतकीच मिळायचं. अशा कष्टायुक्त जमिनीमध्ये पिकवलं, मुलांना संस्कार दिले. आज अरुण भाऊ सभापती आहेत, मला वाटतं चेअरमन आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, गावचे सरपंच राहिलेले आहेत. म्हणजे या सर्वांगीण घराला विकसित करण्याचं काम या बापानं केलं. मी पुढे त्या बापाच्या बद्दल बोलताना त्यांच्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण अगदी अशा भाऊंना आदरांजली समर्पित करण्याचे कीर्तन आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेलं आहे. अतिशय गोड वातावरण. शूटिंग करणारे फार गोड आहेत बरं. हे काय कीर्तन तुम्हाला वर्षानुवर्ष पाहायला मिळेल. आमचे साई यूट्यूब चॅनल, साईच ना, ओम साई, हा माझा जिवलग मित्र आहे आमचा ओम साई. फार गोड, त्याच्यात ती एडिटिंग, त्याच्या त्या क्लिपा, त्याचं चॅनल फार गोड आहे. फार सुंदर काढतात. क्लिपा काढल्या की त्याच्यात खूप चालतात. महाराष्ट्रात अग्रगण्य नाव आहे. जिव्हाळा अमोल आणि आमचा ओम साईवाला, प्रसिद्ध नावं झालीत दोघांची. त्याच्यामध्ये आमचा ओम साईवाला आज उपस्थित आहे. दुसरे एक चॅनलवाले आहेत, त्यांनाही धन्यवाद. शूटिंगवाले आहेत. सिस्टीम अतिशय चांगली आहे. चांगला आवाज दिलाय. आवाज वाढवा म्हणलं तर राग येत नाही, चांगलं पाहतात. ट्रबल बास गेन विको चांगले बटणं फिरवले, त्यांनाही धन्यवाद. आधी करून चोपदार भालदार विनेकरी एकाचंही नाव राहिलं नाही असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो.
तुमच्या सगळ्यांच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. एक विनंती आहे, 12:30 वाजेपर्यंत सगळ्याला येऊ द्या आणि सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 जन्म ज्याचा झाला त्याला, याला थोडासा मोकळा कर, मोकळा. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, मला येत नाही बघ मला. आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळस्या गे. जन्म झाला की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की जन्म आहे. म्हटलं जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालंय ते कोणाच्या तरी कामी आलं पाहिजे, उपकारामध्ये गेलं पाहिजे, परमार्थामध्ये गेलं पाहिजे. ऐका ऐका, प्रयत्न चांगला करताना गेलं पाहिजे. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. सोपं सांगू, माणसाचा जन्म संधी आहे. संधी परत परत कधीच मिळत नाही, कायम मिळत नाही, एकदाच मिळते बरं का. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. परत परत संधी मिळत नसते, ती दौडायची नाही बरं का. बालपण नावाची संधी आहे तर त्याच्यामध्ये संस्कार करायचे. तरुणपण नावाची संधी आहे त्याच्यामध्ये त्याग करायचा. म्हातारपण नावाची संधी आहे त्याच्यामध्ये भजन करायचं. आपली मुलं बालपणात आहेत, प्रत्येक आईनं ऐका, माझ्याकडे बघा, बोलू नका. जेवढ्या माता बसल्या तेवढ्यांनी ऐका. बालपणामध्ये संस्कार प्रत्येक मायबापाचं काम आहे. आज अरुण भाऊ हे सगळी त्यांची 4 भावंड, रेखाताई आपल्या वडिलासाठी काही पण ठेवू शकले असते. कीर्तनच का ठेवलं? त्यांच्या बापानी त्यांच्या आईनं केलेलं पुण्य, त्यांना दिलेले संस्कार वारकरी आहेत, संप्रदायाचे आहेत, परंपरेचे आहेत. तुमच्या संस्कारात पोरं घडत असतात, ध्यानात ठेवा. परंपरेमध्ये प्रत्येक आईला विनंती आहे, लहान असताना त्याच्या कपाळी गंध लावा, त्याच्या करंगुईला धरा, मारुतीचं मंदिर दाखवा, त्याला कीर्तनात आणत जा. तुम्ही जर त्याच्या कपाळी बालपणात गंध नाही लावला मग तो तरुणपणात लावणार नाही, तो तरुणपणात हिंदू धर्माला मानणार नाही, रामकृष्ण हनुमंत याला त्याला मान्य होणार नाही. त्याचं कारण कोणी नाही, आपण आहेत. बालपणामध्ये गंध लावला पाहिजे, बालपणामध्ये त्याच्याकडून हरिपाठ म्हणून घेतला पाहिजे. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज बरं का यांनो, माझ्या बहिणींनो ऐका. 8 वर्षाचे शिवाजी महाराज होते. शिवनेरी गडावर तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळे गोपाळ खेळत होते. धावतच धावतच काही भिक्षुक लोक आली होती, याचक लोक आली होती आणि ती म्हणत होती, ए बाळराजा, आम्हाला खूप भूक लागली बघ, 8 दिवस झाले बघ, खायलाच काही भेटलं नाही. या गावाहून त्या गावाला आम्ही पांतस्त जातोय, भूक लागली रे बाळा, काही खायला देतोस का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, जिजाऊ मासाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, आपल्या दारात कुणीतरी भिकारी आलेत, कुणी याचक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली. लाल झाला होता गाल, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. आणि 8 वर्षाचे बाळराजे रडता रडता विचारत होते, मा, मी तर चांगलं विचारलं ना, तुला भाकरी देऊ का? का मारलं बरं आई मला? त्याला त्या जिजाऊनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. जिजाऊ म्हटली, याच्यासाठी मारलं शोभा, मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती, मला विचारायला तू आला, माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही. अशी माय पाहिजे, याला आई म्हणतात. सुमित्रेकडे गेले होते लखन विचारायला, वनवासात जाऊ का? तिने पण लाल डोळे केले होते. लखन विचारायला कस काय आला? मला न विचारता जायला पाहिजे होतं वनवासात. अशी आई पाहिजे बघा. अहिल्याबाई होळकराचा इतिहास वाचा. पोरगा पापी निघाला, पोरगा चुकीचा निघाला, हत्तीच्या पायाखाली पोरगा दिला महाराज. लक्षात ठेवा, मायबापाचं काम आहे संस्कार दिले पाहिजे. बालपणामध्ये संस्कार द्या. एक मदालसा नावाची माता जन्माला आली, 4 लेकरं झाली तिला. पाळण्यामध्ये झोके देताना शिकवायची, राजा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरे चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहराव शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये आई म्हणते, जा राजा जा, संतांच्या संगतीत जा, जा रे देशाची सेवा कर, जा रे गावाची सेवा कर, जा रे
धर्माची सेवा कर. काय आई आहे महाराज. एक आई पाळण्यामध्ये शिकवते, ती जिजाऊ आहे, मदालसा आहे, अहिल्याबाई आहे. का सांगतोय? संस्कार बालपणामध्ये दिले पाहिजे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुण झाला, तरुण भरपूर तरुण बसलेत, शूटिंग काढतायत, महाराजांच्या चाली रेकॉर्डिंग करतायत, भरत महाराजांचा पखवाज रेकॉर्डिंग करतायत, हनुमंताचं गीत म्हणताना डोळे झाकून तुम्ही हनुमंताला स्मरण करतायत. चांगली तरुण बसले तिथं, सगळे तरुण कीर्तन ऐकतायत. त्याग तरुणपणात केला पाहिजे, म्हातारपणात नाही. दिंडी तरुणपणात केली पाहिजे. ऐका, वारी तरुणपणात केली पाहिजे. देशाची सेवा तरुणपणात केली पाहिजे. धर्माची सेवा तरुणपणात केली पाहिजे. त्याग हा तरुणपणात शोभून दिसत असतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वयाच्या 23व्या वर्षी भरत महाराज त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्या मान तालुक्यात पाहुणे येतात अरुण भाऊ? जरा कमी झाले ना यायचे पाहुणे, यायचे कमी झाले ना. नाही तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे थोडी आहेत. बरं का कमी झाले त्याचं कारण आहे का? गर्भातल्या मुली मारल्या आपण. हे कोणाचं पाप नसतं महाराज. दुष्काळ पडला म्हणजे आपण झाडं तोडली, अवकाळी पाऊस यायला लागला म्हणजे आपण गायी मारल्या, आणि मुली लग्नाला भेटत नाहीत, आपणच आपल्या मुली मारल्या. माझ्या बीड जिल्ह्यात 1,00,000 मुली एका डॉक्टरनी मारल्या. एका डॉक्टर जेल झाली, त्याला जन्मठेप झाली. पण आता त्या मुली थोडी परत येणार. 1,00,000 मुली कमी झाल्या ना. मग त्याचं कारण हेच आहे, तुम्ही काळ पापामध्ये घालवला. तुमचा काळ वृक्ष तोडण्यात गेला, तुमचा काळ मुली मारण्यात गेला. मग त्या पापाचा बदला असतो. एक ट्रक भरून पोरं माझ्या गावात आहेत बिना लग्नाची. एक टेम्पो भरून होतच नाहीत लग्न. का होत नाहीत? मुली मारल्या. आता ते फेडावं लागतं आपल्याला. त्या काळामध्ये पाहायला आले होते पाहुणे भगतसिंहाला. वय वर्ष 23 होतं. माझ्याकडे बघा, 23 वर्षाचे भगतसिंह होते. ओंकार महाराज पाहुणे आले होते. पूर्वीचे पाहुणे बैलगाडीनं यायचे, आता गाड्या झाल्यामुळं तो भाग गेला. पण बैलगाडीतून उतरले, पलंगावरती जाऊन बसले. त्यांच्या आईनं पाण्याचा तांब्या भरून दिला आणि विचारणा केली, कशासाठी आलात? काही नाही म्हटलं, तुमच्या मुलाचं लग्न करायचंय, त्याला पाहायला आलो. बरं 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 बरं. अरे वा, पाहायला आलात भगत? अरे इकडे ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जीव घालायचं. तर ते भगतसिंह म्हटले, कशासाठी जीव घालायचं मा? अरे म्हटलं, तुझं लग्न करायचंय ना, तुला पसंत केलं यांनी. बरं. आईच्या हातातली 50ची नोट घेतली, माझ्याकडे बघा, बाजाराची पिशवी घेतली, गावाच्या बाजाराच्या रस्त्याला लागले. पिशवीकडे बघायचे अरुण भाऊ, कधीतरी नोटेकडे बघायचे, विचार करायचे, हा बाजार जर या पिशवीमध्ये भरला तर हा बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुणे जर जेवले तर मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल, आणि लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. दैवडी मान तालुका बोला. बनपुरीकर, ओंकार महाराज, कैलास महाराज, कीर्तन केसरी अक्रूर महाराज, कोणी घ्या, ऐकावंच लागतं बरं का. लग्न झालं म्हणजे बाईचं ऐकावं लागतं. म्हणायचं शहाणपणा करायचंच नाही, ऐकते बोलायचंच नाही, ऐकावंच लागतं. त्याचं कारण सांगतो. नवरा बायको रथाची 2 चाकं असतात, ती मागं पुढं चालत नाही. ती समान चालली तर संसार चांगला आहे. एखादी बायको नवऱ्याला म्हणत असेल, मालक तुमच्या दारूपायी आपलं गाव खूप वायाला गेलं, तुमच्या दारूपायी आपली 2 एकर शेती वायाला गेली, धरण झालं आणि तुम्ही शेती विकून टाकली. मालक तुमच्या दारूपायी आपल्या मुलीचं अजून लग्न राहिलंय. मालक तुमच्या दारूपायी आपल्या मुलाचं शिक्षण राहिलंय, उद्यापासून तेवढी दारू पिऊ नका. अशी जर एखादी बाई नवऱ्याला सांगत असेल तर का ऐकू नये? ऐकलं पाहिजे. नक्की ऐका. कोणीही सांगू द्या, उपदेश कोणाचाही असू द्या, उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, कुणी सांगू द्या, तो ऐकला पाहिजे. बघा बघा, मग मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत आईचं ऐकायचंय. वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं होतं आपल्या देशात. पंजाबच्या सीमेवर लाखो हिंदुस्थानी खाली पडले होते. लाल झाली होती माती या देशाची, आणि ती लाल माती भगतसिंहानं हातामध्ये घेतली होती. 10व्या वर्षी शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल. आज तर माझ्यावर वेगळाच प्रसंग आला. मी जर लग्न केलं तर माझी शपथ बाजूला राहील. पिशवी फेकून दिली, 50ची नोट खिशामध्ये घातली, आणि भगतसिंहाने इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला. त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. लाहोरचा कारागृह होतं, ते पूर्वी आपल्यामध्ये होतं, आता पाकिस्तानमध्ये आहे. त्या लाहोरच्या कारागृहामध्ये जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली. ऐका, फाशीची शिक्षा 20 दिवसावर,
दिवसावर, आता फाशी 15 दिवसावर, आता फाशी 10 दिवसावर, आता फाशीचा दिवसच उजाडला आणि फासावर द्यायचं म्हणून भरत महाराज तो जेलर आणायला गेला. ज्यांना फासावर द्यायचं होतं ते 3 जण होते, भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू. भगतसिंहाला आणायला जेलर गेला. पाहतो तर नवल असं झालं, ज्यांना फासावर द्यायचं होतं ते तिन्ही पोरं व्यायाम करत होती, बैठका मारत होती, दंड ठोपटत होती, सूर्यनमस्कार करत होती. त्या जेलरनं डोक्याला हात लावला. जेलर म्हटला, ए भगत, अरे व्यायाम बॉडीसाठी करावा लागतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते, व्यायाम करून फायदा काय? 1 तासानं फासावर जायचं राजा, व्यायाम करून मिळेल काय? काय उत्तर दिलं त्या भगतसिंहानं त्या जेलरला ऐका, फार गरजेचं आहे, प्रत्येकानं घरी घेऊन जा. शिकण्यासाठी एक कीर्तन, एवढा खर्च आमच्या अरुण भाऊनी या गोरे परिवारानं केलाय. दादासाहेबांसाठी, भाऊंसाठी आलात, एका वारकऱ्यासाठी आलात, एका पैलवानासाठी आलात. ऐका रे, एवढा चांगला खर्च करून कार्यक्रम ठेवलाय, हे जरा शिकून जा कीर्तन. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं, मग कीर्तन घरी गेलं पाहिजे, घरी घेऊन जा. 1 वर्षभर ध्यानात ठेवा, काय कीर्तन झालं म्हणाल तुम्ही दादांचं, जरा माझ्याकडे बघा. ऐका, व्यायाम तर बॉडीसाठी लागतो ना, व्यायाम करून काय फायदा भगत? फासावरती जायचंय रे, मी तुम्हाला न्यायला आलोय, घरी घेऊन जा उत्तर. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी, तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचं. पण ते असं म्हटले, आमची आई आहे घरी, आई, आणि आमची आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते, भोळी आहे बिचारी, बाबडी आहे. आमची माय देवाची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. जेलर, त्या टोपलीतले सगळे फुलं ते देवाला वाहत नाही, त्या टोपलीतलं एक ताजं फूल, एक स्वच्छ फूल, न सुकलेलं फूल बाजूला काढते, आणि आमची आई त्या देवाला ताजच फूल वाहते. लहानपणापासून पाहिलंय बघा जेलर, आमची आई तिच्या देवाला सुकलेलं फूल कधी वाहत नाही, ताजच फूल वाहते. फरक एवढाचे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे, आमची आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, आम्ही देशाचे भक्त आहे. मग आमची आई जर देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, आम्ही तसं कसं मारावं, आम्ही तसं कसं जावं? आम्ही व्यायाम करून ताजं बनून, अगदी फ्रेश बनून, ताजं फूल बनून तुमच्यासाठी तयार होतोय. व्यायाम करून पोरं गेली बघा. का सांगतोय बघा, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. होय, बालपणातले संस्कार, तरुणपणातला त्याग सांगतोय. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. अंगावरची कातडी काढली तरी जगदंब, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब. ऐका रे, शिर छाटून टाकलं तरी जगदंबच, मरून पडले तरी जगदंबच, साखळदंडाने बांधलं तरी जगदंबच. काय तरुणपणातला त्याग आहे महाराज. तरुणपणामध्ये त्याग करा रे. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका ठाईच बैसोनी कराई चित, ठाईच बैसोनी कराई चित, ठाईच बैसोनी कराई
बैसोनी करायची आवडी ताळवावा नरगती सायास आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्य कर जोड विनवित तुम्हारे वासुदेव गोड शब्द आहेत. नका गुंतो विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्या गावाकडच्या सुद्धा गाड्या चार्जिंगला साहेबांच्या माध्यमातून लागलेल्याच होत्या. झोपायची व्यवस्था तर अशी होती वारकऱ्याची, आपल्याला बसायला मंडप की नाही, असं 3 पट 4 पट मंडप, प्रत्येकाला झोपायला जेवायला खायला पायाची मालिश काय नव्हतं महाराज. एवढी सुंदर दिंडीची व्यवस्था करणारा, खरं तर आमच्या पांडुरंगाला पांडुरंग बनवणारा असा हा विठ्ठलच आहे महाराज. सगळ्या आपल्या दहिवडी मानचे हे जयकुमार गोरे साहेब अगदी आमदार आहेत, मंत्री आहेत, कॅबिनेट आहेत आणि एवढ्या सिंपल साध्या स्वभावाचे आहेत. अगदी इथं येऊन बसले कीर्तनाला. नाही तर आता सध्या आपण मोबाईलवर सध्या पाहतोय धिंगाणा चाललाय, फार वाईट आहे. पण असे मंत्री असे साहेब लोक ज्या दिवशी कीर्तनाला येऊन बसतात, बरं मांडी घालून बसले कीर्तनात, मी साहेब आहे, मी मंत्री आहे याचा अभिमान न बाळगता, हे माझंच घर आहे, माझंच कुटुंब आहे. दहीवडी मान खटाव हा संपूर्ण परिवार, संपूर्ण विधानसभा क्षेत्र माझं घर आहे असं समजून जे लोक ते काम करत असतात, त्यांच्याच सर्वांगीण विकासाला देव चालना देत असतो. ईश्वर त्यांच्याकडून ते करून घेत असतो. फार आनंद वाटला. साहेब बसणार आहेत ना तुम्ही? वा वा, अगदी भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. अगदी अजून पाऊण तास, आपण अर्धा पाऊण तासामध्ये थांबणार आहेत. 12:35 बरोबर पुष्पवृष्टी होईल. साहेबांचं आगमन झालं. अजून एकदा जोरात टाळी वाजवा साहेबांसाठी. टाळी याच्यासाठी आपल्या गावाचा विकास केला. मला आल्यानंतर ते संतोषरावांनी सांगितलं, धरण म्हणजेच खरं तर हे आपला विकास आहे. आपल्याला पाणी दिलं, त्यांच्या पोटाला मिळेल एवढी शेती पिकायची या भागामध्ये. आज तुम्ही लाखोने पैसे कमवताय, ही कृपा. एखादा आमदार असा आमच्याकडे काय जन्माला येत नाहीत लोक, हे कळत नाही अशी, बरं काय असे धरणं पाहिजेत. एकच तेवढा नाथसागर आहे, अजून पाहिजेत म्हणजे विकास होईल. फार गरज आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री पण आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. साहेबांना खूप शुभेच्छा देतो. अजून पुढच्या काळात राहिलेल्या एवढ्या मोठ्या 2.5-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा दहीवडी मान तालुका भारत देशात अग्रगण्य करा, एवढी शुभेच्छा देतो. साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. आपला विषय असा चालू होता की जन्म आणि मृत्यू 2 टोकं आहेत. जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालंय ते वायाला नाही घालवलं पाहिजे. देश सेवेसाठी, समाजसेवेसाठी, कधी धर्मसेवेसाठी आपण ते दिलं पाहिजे. मिळालेल्या संधीचं सोन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी या गायकांनी प्रमाण दिली आपल्याला की बरवी हे वेळ सापडली संधी किंवा औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण नारायण. आपल्याला मिळालेला जो जन्म आहे ती संधी आहे, ती परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही. संधीचं सोनं करत चला. एक छोटीशी कथा सांगतो म्हणजे लगेच कळेल. रामायण सगळ्याला माहिती आहे. आपल्या घरामध्ये रामायण असलं पाहिजे. रामाची गरज आहे, नुसत्या मंदिरापुरती नाही तर प्रत्येकाच्या घरासाठी. कीर्तनाची गरज आहे, धर्मप्रचारकाची गरज आहे, अशा साहेबांची गरज आहे. का सांगतो? देश घडवायचा असेल, समाज घडवायचा असेल तर रामकथेची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश
विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. 14 वर्षासाठी वनवासात पाठवलं जातं प्रभूला. अंगामध्ये वल्कल धारण केली जातात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासाचा रस्ता धरतात. कथा फार सुंदर आहे, ऐका. आणि आता शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो, अयोध्या परत जाते, आलेली माणसं परत जातात आणि खरा वनवास सुरू होतो. ज्या जानकीला अजून फुलाच्या खाली चालणं माहिती नाही, ज्या जानकीनं अजून पालखीच्या खाली उतरलेली नाही, ती आता काट्यातून चालायला सुरुवात करते. जे प्रभू महलामध्ये राहिलेत त्यांना आता काट्यामधून चालावं लागतं. हेच आपलं जीवन आहे. सकाळी खूप आनंद मिळेल तर संध्याकाळी कानावर बातमी येईल की आता वडील राहिले नाही. खूप आनंद मिळेल एखाद दिवशी तर संध्याकाळी तुम्हाला कळेल की आता खूप दुःख झालं. याला जीवन म्हणतात. जीवन असंच असतं बरं. रामायण म्हणजे आपलं जीवन आहे. रामाची कथा रामाची नाही, रामाची कथा आपल्याला शिकवणारी कथा आहे की आपल्या जीवनात असे प्रसंग येणार आहेत, चढ उतार येणार आहेत. घाबरू नका. आता प्रभूनं केस आवळून घेतले, वनवासी झाले आणि आता गंगेचा काठ लागला. गंगेच्या पलीकडे जायला त्या काळात असे ग्रामविकास मंत्री नव्हते, त्यामुळे उड्डाणपुलं नव्हते, पाणी नव्हतं, रस्ते नव्हते. त्या काळामध्ये खार नाव असायची, नाव आणि नावाडी असायचा. पलीकडच्या काठाला जायला एवढाच पर्याय असायचा. आणि पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला होता. रामचंद्रानं आपले पार 12 वाजल्यामुळे त्याला हाक मारली, ए नावाडी, अरे अलीकडे बाबा, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचं. तो नावाडी धावतच नाव घेऊन आला, माझ्याकडे बघा. आणि प्रभू रामचंद्रानं त्या नावाड्याला हात जोडले. बरं, हे जरा नीट ऐका. रामचंद्रानं त्या नावाड्याला हात जोडले आणि विचारलं, तुझं नाव काय? तो म्हटलं, माझं नाव केवट आहे. किती चांगलं नाव आहे रे, किती छान नाव आहे. वा वा, काय काम करतो रे? काय नाही. म्हटलं, या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो, 10 रुपये तिकीट घेतो. एखादा रात्री नडला अडला तर त्याला 100 रुपये मागत नाही. गरीब आहे मी, इमानदार आहे. वा वा, चांगलं काम करतो. ऐक ना, मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे, आम्हाला वनवास मिळालाय, पलीकडच्या काठाला जायचंय. हात जोडून बरं आहे. तेवढं माझं वाक्य ऐका. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, कितीही मोठे असाल, तर हात जोडत चला. हात जोडले की विजय तुमच्या पदरात पडतो बरं का जय भाऊ. हात जोडावे लागतात. मंत्री हो द्या, प्रधानमंत्री आपले बघा ना, हात जोडूनच आहे, हात जोडूनच आहे. हात जोडा. विश्वाच्या मालकानं हात जोडले बघा. हो. आणि एक वाक्य सांगतो, कुणाकडून काही मिळवायचं असेल तर नक्की जोडा. यांच्याकडून तुम्हाला पखवाज वाजून घ्यायचं, मग हात जोडावे लागतील. हात जोडल्यावर सगळं मिळतं. तुकोबारायांचं प्रमाणे अनपन देगा देवा, लहानपण देगा देवा, तुका म्हणे जाण व्हावी लहानाहुनी लहान. वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज.
ऐका रे सगळा भाग, ऐका ऐका मळा, ऐका सगळी बोराटे वस्ती, ऐका ऐका बोराडेवाडी, ऐका मान तालुका, दहिवडी तालुका, तुमच्या तालुक्याचे साहेब बसलेत, तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो बघा, माणसं संप्रदायाचा कळस तुकोबर आहे. ओ तुका आकाशा एवढा अनुरेणुया थोकडा, अभंग लिहिले, अभंग 2-4च अभंग येतात आम्हाला. काय अक्रूर महाराजाचं कीर्तन आहे, काय ओंकार महाराजाचा आवाज आहे, काय भरत महाराज वाजवतो, काय कैलास महाराज गातो, टाळ्या वाजवता तुम्ही, स्वागत करता आमचं. ऐका रे, आमचे बाप आहेत तुकाराम महाराज, संप्रदायाचे कळस झाले तुकोबार आहे. जगाच्या उद्धारासाठी गाथा दिला, कसं जगावं कसं लिहावं याच्यासाठी गाथा दिला, संप्रदायाचं सगळं काम करण्यासाठी गाथा लिहिला. माझ्याकडे बघा, संप्रदायाचे कळस आहेत, पण स्वतःला म्हणतात पायाची वाहन पायी बरी. काय नम्रता आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहान असलं पाहिजे. प्रभू रामचंद्र लहान होतात. कथा नीट ऐका. केवटाला विनंती करतात, केवट मला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे. तो केवट म्हणतो मी नाव देणार नाही. रामचंद्र त्याला म्हणतात, का रे बाबा का देणार नाही, काय झालं रे न द्यायला. काय नाही म्हटले, मागच्या महिन्यात तुम्ही जानकी मातेच्या लग्नाला जाताना तुमचा हा पाय एका दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर मग माझी नाव तर लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. या लाकडाच्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागले आणि त्या बाई त्या दगडासारखी जर माझ्या नावेची बाई तयार झाली तर पहिले सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, त्यापेक्षा तुमची दुसरी नको, पाय काही माझ्या नावेला नको, तर तुम्ही तुमची दुसरी नाव बघा. तो केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही. काय नवल आहे. विश्वाचा मालक उभा आहे. समजा उदाहरणार्थ साहेब म्हणतात मागा आणि मी म्हणतो नको, असं झालंय. तसंच झालं. काय विश्वाचा मालक म्हणतोय मला नावेत बसायचं, नावाडी म्हणतोय मला तुम्हाला नावेत बसवायचं नाही. काय आश्चर्य आहे बघा. रामचंद्र म्हणतात अरे एका पायावर लोक उभी आहेत मी जावं म्हणून, रोज गावागावात सप्ते चाललेत मी जावं म्हणून, रामकृष्ण हरीचा जप आहे, अखंड वारी आहे, अजून मी स्वप्नात नाही कुणाच्या, मी आलोय तुझ्याकडं. म्हटलं तुम्हीच आलात ना, नाव तर माझी आहे ना, मी स्वतंत्र आहे, नाव मला द्यायची नाही, तुम्ही तुमची दुसरी बघा, मला द्यायची नाही. बराच वेळ झाल्यावर रामचंद्र म्हटले का द्यायची नाही. काही नाही म्हटले, तुमच्या पायानं दगडाची बाई होते, तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली, नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिलीच माझी पहिलीनेच मला नाकीनं आणलंय, दुसरी तयार झालेली मला जमणार नाही, आत्ताच झाली. म्हटले आता मग काय करावं लागेल. एक काम करावं लागेल म्हटले, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. लक्ष देऊन ऐका. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल आणि मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, त्यानं काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MS 90 MS 85 जे जुन्या माथार आहेत यांना ती काठवट कळेल, भाकरी करायला असायची बरं का. अजूनही काही घरामध्ये आजी आहे ना, आडव्या कुंकावली आजी आहे ना, काठवट आहे ना, काठवट असायची. आता ते आताच्या MS 16-15 गुगलला म्हणायचं काठवट उखळ, मग ती अशी चित्रामध्ये येईल. आता ती राहिली नाही, ती काठवट असायची. भरत महाराज खाली ती बघा माझ्याकडे बघा, काठवट मांडली हो, इकडे बघा. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी वाटायला लागली. काय तिचं भाग्य, प्रभूच्या पायावर पाणी वाटायला लागली. पाय धुवून काढला, पाय धुवून झाला, उजवा खाली गेला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा सुद्धा धुवून झाला. आता नावेकडे निघायचं. तेवढ्यात तो केवट म्हटला हो तिकडे कुठं निघाले, उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुतले, आईनं धुतले, बायकोनं धुतले, भावानं धुतले, घरानं धुतले. आज जसं अरुण भाऊच्या माध्यमातून सगळ्या तालुक्याला कीर्तन ऐकायला मिळतंय, या दादासाहेबांच्या भाऊंच्या आदरांजलीसाठी साहेबांसारखा व्यक्ती बसलाय, कॅबिनेट बसलं इथं. एवढं छान कीर्तन आमच्या अरुण भाऊंनी आयोजित केलंय. गोड गायन, गोड वादन, वा एवढा चांगला कार्यक्रम आहे. सगळ्याला संधीचं सोनं करता येतंय. तसं त्या केवटाच्या घरात त्यांनी सगळ्यांनी पाय धुवून काढले बुवा, सगळ्याचे पाय धुवून झाले. रामचंद्र म्हटले केवट याच्यातच कीर्तन घालवतो का बाबा, कुठपर्यंत जातो रे बाबा, आम्हाला पुढे जायचं रे, साहेबांना अनंत काम आहे, ते काय नुसते सगळ्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, कीर्तन आम्हाला तिकडे परभणीला आहे, यांना तिकडे जायचं दिगंचीला, रोज कार्यक्रम चालू आहेत बाबा, कुठपर्यंत खेळतो बाबा, कुठपर्यंत पाय धुतो रे, आम्हाला पण आता पुढचं करायचं ना. तो केवट म्हटलं आपली बोलीच तशी, तुमचा पाय माझ्या नावेला लागला तसा मातीचा तर नावेची बाई होईल ना. म्हटलं मग आता एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. विश्वाच्या मालकाला केवटाने एका पायावर उभं केलं. आता एका पायावर माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही. माझा तोल चाललाय, मी आपला धरलाय, असा तोल चाललाय माझा. आता मी जर असा माईक धरला तर 1-2 मिनिटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला. फार लक्ष देऊन बघा माझ्याकडं. आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतोय. अजून तो हात काही डोक्यावरती पडला नाही.
तो हातही डोक्यावर घेतला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून काढले, नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट, का असतोच? आमचं राज्य गेलं म्हणून, आमच्या अंगावर वल्कल आली म्हणून, आमच्या अंगावर संन्यासाचे कपडे आले म्हणून? नाही प्रभू म्हटलं, तुम्हाला फसवलं म्हटलं मी. आज काय फसवलं? कशाची बाईन, कशाचा दगडन, कशाचा पायन, कशाचं काय हो म्हटलं. म्हणजे इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीने आईलीला श्राप दिला होता, दगड होशील, त्यांची बायको दगड झाली होती, तिने उशाप घेतला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला धुवायला लावली, आईला धुवायला लावली, भावाला धुवायला लावली आणि एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर सगळ्यांनी घरी घेऊन जा. केवट म्हटलं, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, तुम्ही विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे प्रभू. आजपर्यंत मी या काठच्या पलीकडच्या काठाला खूप माणसाला सोडलं, पण माझी नाव कधी किनाऱ्याला गेली नाही प्रभू. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी आवाज आहे, काय सुंदर प्रमाण आहे प्रभू. आजपर्यंत या काठची माणसं पलीकडच्या काठाला खूप नेऊन घातली, पण आज तुम्ही माझ्या नावेत बसलात, माझी नाव किनाऱ्याला लागली. असंच असतं बघा, त्याला संधीचं सोनं म्हणतात. मिळालेली संधी दौडू नका बरं. जन्म नावाची संधी आहे, ती दौडू नका. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माच्या संधीचं सोनं केलं. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोधावरती विजय मिळवला. जन्म झाल्यावर आम्ही जे ग्रंथ तयार केले, साधूची क्रांती ग्रंथ आहे बरं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, तुकोबाराय गाथ्याच्या रूपाने आहेत, ऐका नाथ महाराज भागवताच्या रूपाने आहेत. ग्रंथ घरामध्ये आणा, ग्रंथ वाचन करा. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. भाऊ आमदार साहेब, मंत्री साहेब, आळंदीला एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. बाळ गर्भामध्ये होतं आणि अजानोक्षाच्या खाली माऊलीच्या मंदिरात, तुम्ही आता कळस बसवायला गेले होते, माऊलीचा भाऊ होते कळस बसवायला बरं. काय का मी का सांगतो, सोन्याचा कळस बसवला माऊलीला आमच्या. हे सरकार आल्यापासून आमच्या मंदिराचं लय बरं चाललंय बरं का, आमच्या धर्माचं फार बरं चाललं साहेब. फार फार उपकार झाले. तुम्हाला माहिती करता सांगतो, मी 1 लाख रुपये दिले बरं का कळसाला. आम्ही सगळ्यांनी दिले, सगळ्या महाराज लोकांनी दिले. माऊलीच्या जीवावर आमचं जीवन आहे म्हणल्यावर आम्हाला द्यावेच लागणार आहे. 1 लाख रुपये मी दिले, माझ्या आईने दिले, आम्ही सगळ्यांनी पैसे दिले. पण माझ्या मनात असं होतं, 11 किलोचा कळस जरा लहानच होईल बरं का, 11 किलोचा कळस लहानच होईल असं वाटायचं. पण कुणाला म्हणायची हिंमतच व्हायना आमची. आता 11 किलोचा ठरला, 11 किलोला 11-12 कोटी रुपये जमा झाले. कळसही त्याचा अगदी ते तयार करायचं ठरलं. आणि 10 तारखेला संध्याकाळी एक महिला आली, ऐका, मुंबईहून. आणि ती उतरली, आळंदीला गेली, माऊलीचं दर्शन घेतलं आणि विश्वस्त मंडळाला म्हटली, मला एकटीलाच 11 कोटी रुपये द्यायचे.
एकट्या बाईनं 11 कोटी दिले आणि आपल्या जमलेल्या 11 कोट्याचा 22 किलोचा कळस झाला. हे बघा बसले तुमच्या समोर कॅबिनेट मंत्री साहेब देवेंद्रजी, एकनाथजी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते आमचे डॉक्टर बाबा, शांतीब्रह्म गुरुवारी मारुती बाबा, सोन्याचा कळस माझ्या माऊलीला बसवला महाराज. आता नुसतं माऊलीची समाधीचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा मारताना नुसता तिरुपती सोन्याचा नाही, महाराष्ट्रातले ज्ञानोबा सुद्धा सोन्याचे. वा वा, फार छान काम आहे. धर्मासाठी जगताय तुम्ही सगळे, म्हणून सांगतो ऐका. हो, 108 पारायण माझ्या बहिणींनो बाळ गर्भामध्ये असताना त्या आईनं केली. चमत्कार ऐका, चमत्कार. बाळ झालं तिला, बाळ मुलगा झाला, आणि तो मुलगा आता 4थीला आहे, वर्गामध्ये शाळेमध्ये 4थीला आहे. त्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुप्पाट आहे महाराज, पाठ झाली ज्ञानेश्वरी त्याची. का मी का सांगतो महाराज, याच्यासाठी सांगतो. ग्रंथ तयार केलेत, ग्रंथ वाचा. ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान हो. मी आळंदीला आलो 1998ला. 15 वर्ष आम्ही सगळ्यांनी ग्रंथ वाचले, म्हणून तुम्ही आमचे कीर्तन घेताय, म्हणून तुम्ही आमचं नाव घेताय. यांना बोलवा, ग्रंथ वाचन करा. संतांचे उपकार आपल्यावर ग्रंथ आहेत. ग्रंथ ग्रंथ ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा. आणि तरुणांना सांगतो, त्या वृंदावनला प्रेमानंद बाबा आहेत, वृंदावनला प्रेमानंद बाबा. हो, त्या प्रेमानंद बाबाला पिवळे कपडे. तुम्ही सोशल मीडियाला आहात सगळ्याकडे, फेसबुक, इंस्टा, स्टेटस सगळ्याकडे. त्या प्रेमानंद बाबाकडे आता 4-5 दिवसापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी गेले होते. कोण कोण? राज कुंद्रा म्हणजे 1 नंबरचा उद्योजक साहेबांना विचारा. आणि शिल्पा शेट्टी तर तुम्हाला माहिती, जे पिक्चर पाहिले धडकन तुम्ही सगळे तिचे पाठचे तुमच्या, ते गेले होते. ते माझ्याकडे बघा, पिक्चरचं नाही, हिचं बघा इकडं. ते 2 जण गेले होते, आणि त्या प्रेमानंद बाबाला ती हिरोईन विचारत होती, आम्ही कसं जगलं पाहिजे. विराट कोहली गेलता 6 महिन्यापूर्वी, 1 नंबरचा बॅट्समन भारताचा विराट कोहली, बायकोचं नाव अनुष्का शर्मा. दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत सरकारचं कर्ज नील होईल महाराज. एवढे पैसे दोघांकडं. साधूला जाऊन विचारतात कसं जगलं पाहिजे. मग आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, चांगदेव 65 आहे. बघा ना, हे साहेब लोक विचारतात, म्हणून आज त्यांचा विजय झाला. आपण नुसतं ऐकू नका पोरांनो. ज्ञानेश्वरी 5 ओव्या तरी रोज वाचायची सुरुवात करा. अभंग 1 वाचायला सुरुवात करा. मी नक्की सांगतो तुम्हाला, ज्ञानच मिळतं महाराज, ज्ञानच मिळतं. संतांची क्रांती ही आहे. ग्रंथ तयार केले, जगावर सत्ता आज. मी आता तिरुपतीला गेलो होतो साहेब, आणि तिथं आम्ही सगळे गेलतो फिरायला, दर्शन घेतलं. तिथं एक त्यांचं गुरुचं स्थान आहे. त्या गुरुच्या स्थानावर काही लोक टाळावर भजन करत होते. ते त्यांच्या तेलुगू भाषेत म्हणत होते. आम्हाला चौघाला भरत महाराज आम्हाला काही कळलं नसते काय भाषा आहे, काय लक्षात येईना. बरं, भजन म्हणल्यावर आमचं गडी ताप पडेल. सगळेजण धावतच गेलो आम्ही तिथं, काय गातात काय नाही पाहिलं. तर ते आम्हाला काही त्यांची भाषा कळाना. ते झाल्यावर आम्ही त्यांना हिंदीमध्ये विचारलं, आप क्या गा रहे हो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही तेलुगू भाषेत बनवलाय. आपलेच अभंग, आपलीच गीता. अरे संतांनी दिलं महाराज आपल्याला. संत क्रांती करतात, जगावर उपकार करतात. केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर. ग्रंथ तयार करून जग जिंकलं. ऐका, शरीर जिंकलं, काळ जिंकला. जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. आजही माऊलीची समाधी आहे. तुकोबारांचं वैकुंठ गमन आहे. लाखांनी लोक वारीला जातात. का? काळ जिंकला, संधीचं सोनं केलं, आणि जिवंतपणे या सगळ्या गोष्टी केल्यामुळं जिवंतपणेच तुकाराम महाराज म्हणायला लागले, अभंगाचं पहिलं चरण. शेवट तुबला, शेवट तुबला, शेवट भला भला, शेवट तुबला,
माझा बहु गोड राजा मायरा आलो रे राजा मायरा आलो रे राजा मायरा राजा मायरा आलो रे राजा मायरा गोड चालवा शेवट तो भला माझा बहु गोड. ज्यांनी जिवंतपणे संधीचं सोनं केलं त्यांना हे जिवंतपणे माणूस गेल्यावर नाही बरं लय चन्नाच्या लाकडात जाळला लय लोक होते असा शेवट गोड नसतो. गोड कधी जिवंतपणे तुम्ही जगले पाहिजे दुसऱ्यासाठी त्या दिवशी तुम्हाला म्हणता येईल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला सातारा जिल्हा आहे आपण डोंगर दऱ्यातले आहोत. हो साहेबांनी क्रांती केली हा भाग आता तुम्हाला पाण्याचा झाला. फार डोंगर होती इकडं आपण मी खूप दिवसाचा येतो तुमच्या भागात. हो साताऱ्यापर्यंत गेलो सज्जनगड आहे. हो आपला जिल्हा तर छत्रपती शिवरायांचा जिल्हा आहे कर्मभूमी आहे. ऐका एक छोटीशी कथा 2 मिनिटाची साहेब बसलेत म्हणून सांगतो. कोणी म्हणावं शेवट गोड झाला. तानाजी येसाजी कोंडाजी माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मातंग मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणलं होतं बरं शिवरायांनी. सगळा समाज होता बरं. एका समाजासाठी भांडू नका सगळ्या समाजाची माणसं पाहिजेत बघा. हो माळी म्हटलं की सावता महाराज आहेत. हो कुंभार म्हटलं की गोरोबा काका आहेत. शिंपी म्हटलं की नामदेवराय आहेत. सगळ्या समाजाचे संत आहेत सगळ्या समाजाचे ऋषी आहेत. सगळ्या समाज एका मंदिरात आला पाहिजे. कीर्तनकारानं सगळ्याला धरून चाललं पाहिजे. साहेबांनी सगळ्याला धरून चालतात म्हणून तर मोठे झालो. सगळ्याला धरून चाललं पाहिजे. बघा माळी माझा कुणबी माझा धनगर माझा असं नाही सगळा समाज माझा हे विश्वची माझे घर ऐशीमती जयाची स्थिर हे आमच्या ज्ञानोबारांचं विधान आहे. लक्षात ठेवा सगळ्या समाजाला 2च माणसं झाली जगात. एक छत्रपती शिवाजी महाराज दुसरे ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारायांनी नामदेवरायला अभंग लिहायला लावले. ज्ञानोबारायांनी सावता महाराजांना अभंग लिहायला लावले. ज्ञानोबारायांनी गोरोबा काकाला अभंग लिहायला लावले. नामदेवराय जनाबाई सोयराबाई लोक आता म्हणतात आरक्षण मिळालं. मी तुम्हाला पक्क सांगतो 750 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटात साहेब पालकमंत्री आहेत पंढरपूरचे. ऐका त्याच पंढरपूरच्या वाळवंटात ऐका रे नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला. ओ एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया पाटी 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 माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया पाटी. ज्ञानोबारायांनी सगळ्याला एकत्रित आणलं. सोयराबाईचा अभंग हो म्हणे चोख्याची महारी
महार समाजाला त्या काळात माऊलीने अभंग लिहायला लावले. ज्ञानोबारायांनी क्रांती केली. त्यानंतर शिवरायांनी क्रांती केली. तानाजी, मुरारबाजी, येसाजी, सज्जनगड हवाय, पुरंदर हवाय, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. हर हर महादेवचा मंत्र घुमला. राजगड जवळ आहे, रायगड जवळ आहे, पुरंदर जवळ आहे, सज्जनगड जवळ आहे. आपण डोंगर दऱ्यातली माणसं आहात, तुम्हाला लगेच कळेल. आणि राजांनी स्वराज्य निर्माण केलं. माझ्याकडे बघा, अफजल खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, स्वराज्य निर्माण झालं. सगळ्या समाजाला आनंदाचे दिवस आले. पण राजावरती एक संकट आलं साहेब. त्या संकटाचं नाव सिद्धी-जोहर होतं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. सगळ्यांना ऐका 2 मिनिटं. त्या पन्हाळ गडाला वेढा पडला होता 42,000चा. आणि गडावरती 1200 मावळे होते. भरत महाराज, गड सोडणं काळाची गरज होती. कारण स्वातंत्र्य टिकवायचं होतं, स्वराज्य टिकवायचं होतं. पण एवढं मोठं सैन्य कधी आलं नव्हतं. 42,000 एका बाजूला, 1200-1300 एका बाजूला. काय करावं समजत नव्हतं. जिजामातेने आक्रमण केली, काही जमलं नाही. नेताजी पालकरांनी आक्रमण केली, पण काही जमलं नाही. शेवटी पावसाळा सुरू झाला. धो धो पाऊस पडायला लागला. आणि पावसाळ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावून 2 पालख्या काढायच्या. कशा काढायच्या? पुसाटीचा बुरुज ढासळलाय, त्या बाजूनं 400 मावळे राजांची पालखी घेऊन विशाळगडावरती जातील. बघा, 400 मावळे गडाचं रक्षण करतील आणि 400 राजांसारखाच एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा. आणि त्याला राजे शरण आले म्हणून सिद्धीला पत्र पाठवून शांत ठेवायचं आणि एका बाजूनं पळून जायचं. सगळं नियोजन झालं. कोण कुठं, कोण गुप्तचर. फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा. कुणाचा शेवट गोड होतो? ऐका ऐका, सगळ्या मळ्यातल्या माझ्या मंडळींना ऐका. दादासाहेबांच्या भाऊंच्या आदरांजलीचं कीर्तन चालू आहे. अरुण भाऊंनी, आमचे मंत्री साहेब बसलेत. 2 तासापासून आपण एक एक कथा ऐकतायत. या गायक लोकांच्या चाली ऐकतायत. भरत महाराजांचा पखवाज ऐकतायत. कधी 12:15 वाजले आपल्याला कळालं नाही. 10-15 मिनिटं आपले राहिलेत. एवढी एक कथा आणि बाप सांगून मला थांबायचंय. संपत आलंय माझं कीर्तन. जाता जाता विनंती असेल सगळ्याला, एकही मिनिटं मी तुमचा जास्त घेणार नाही, पण एवढी कथा घरी घेऊन जा. गाईचं शेण खाली पडल्यावर जसं मातीला घेऊन जातं ना, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन. महाराष्ट्रात माझ्या डायरीमध्ये जागा नाही. रोज 2 कीर्तन करतो मी. 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपतायत. काय महाराज तुमचा आवाज आहे. हे माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण रोजच्या कीर्तनात एवढी एक कथा सांगतो मी. घरी घेऊन जा, पा शिकण्यासाठी आहे. बघा बघा, राजांच्या लक्षातही आला पोरगा. पोराचं नाव होतं शिवा काशीद. नावी समाजाचा पोरगा होता. निमापूर नावाचं गाव आहे खाली कोकणामध्ये. राजांसारखी दाढी ठेवायचा, राजांसारखा चेहरा. राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते साहेब त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं, आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही. 2-3 तासानं पोरगाच राजांच्या महलात आला. राजाला असा मुजरा केला. राज घ्या मुजरा. ओ राज घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या. तुमची तलवार मला लावायला द्या. तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत, आणि मी जातो राजा सिद्धीच्या शामी आणण्यात. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे लावून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राज, तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय मैत्री आहे. अशी मैत्री शिकवा आमच्या मुलांना. कोणाचं भांडण शिकू नका, कोणत्या जातीचं भांडण शिकू नका. हे शिकवा. एक नावी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होतं. एक ब्राह्मण समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होतं. माळी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होतं. सगळ्या समाजाची पोरं. ही खरी मैत्री आहे महाराज. हा मैत्रीचा दिवस आहे. हा खरा मैत्रीचा दिवस आहे. हे शिकवा आमच्या तरुणांना. हे खरं कीर्तन आहे. हे घरी घेऊन जा. कुणाची भांडणं नको महाराज, कुणाचा जातीवाद नको आम्हाला. हे पाहिजे आम्हाला. हे घरी घेऊन जा पोरांनो, शिकून जा. फार महत्वाचं आहे. राज मी बसतो की राजा या पालखीमध्ये, मी जातो. राजा म्हटलं, अरे शिवा, हे घालून गेल्यावर परत नाही, त्याच्यासाठी तर मागतो राज. एका पालखीमध्ये राजे बसले, एका पालखीमध्ये पोरगा बसला. त्याला मुकुट दिलं, कपडे दिले. हुबेहूब राजांसारखा दिसायचा. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेळा 100 पावलावर, वेळा 20 पावलावर, वेळा 10 पावलावर. हर हर महादेव, जय भवानी ललकारी घुमली. हा राजा नाही कळालं. 3 तलवारी बाहेर पडल्या. सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद.
आणि 3 तलवारीनं त्याची कत्तल झाली. महाराज खूप विचित्र मारलं त्याला. सगळ्या तलवारीचे वार त्यानं सहन केले. राजा नाही म्हणून त्याचं ते बॉडी एका पोत्यामध्ये भरून राजांना सप्रेम भेट पाठवली. महाराज ज्या दिवशी राजांनी पाहिलं ना त्याला, माझ्यामुळं हा पोरगा गेला, तर विशाळगडाला डोक्याला हात लावून राजे रडले. राजा दिसत असतो तुम्हाला बसलेला इथं, पण सगळ्या तालुक्याची काळजी करत असतो. साहेब बसलेले दिसतात इथं तुम्हाला, पण तालुक्याचा विकास झाला पाहिजे, सगळे लोक मोठे झाले पाहिजे, याच्यासाठीच ही माणसं प्रयत्नशील असतात. सगळ्यांनी सहकार्य करा बरं साहेबांना. चांगला व्यक्ती मिळालाय, देव मानणारा, देश मानणारा, धर्म मानणारा. तालुक्याला पांडुरंगासारखा व्यक्ती मिळालाय, जयकुमार भाऊ सारखा व्यक्ती नाही मिळत. महाराज मिळालाय, सोडू नका रे दादांनो. मी अभ्यास करणारा महाराज आहे, रोज वर्तमानपत्र वाचणारा महाराज आहे, सोशल मीडियाला सगळं माहिती आहे मला, पण विनंती करतो तुम्हाला, अशी माणसं मिळत नाहीत. महाराज घरी घेऊन जा रे. ऐका ऐका, प्राण गेलेला पाहिला राजाने, त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर केले. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बापाला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोला माहिती नाही. 20 दिवस गेले साहेब, 20 दिवस. आणि 20 दिवसांनी राजाने नेमापूरला पत्र पाठवलं, पाटील गावातल्या शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी उद्या येणार आहे. इतका आनंद झाला त्या आईला, इतका आनंद झाला. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटलं माझा पोरगा पण. आई बापाला दुसरं काही आवडत नसतं, माय बापाला पोरगा आवडत असतं. महाराज आमचा अरुण भाऊ सरपंच झाला, आमचे अरुण भाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले, बापाला खूप भरून येत असतं, आईला खूप आनंद होत असतो. लक्षात ठेवा, आमचे ग्रामविकास मंत्री साहेब झाले की आईचं मन गोविंद महाराज केंद्राची माळ आहे त्यांच्या आईला. ऐका, माळकरी कुटुंबातला साहेब आहे आमचा, ऐका, याच्यासाठी सांगतो, आईला भरून आला असतं माझा मुलगा येणार, राजा येणार. काय माहिती हो तिला माझा मुलगा राहिला नाही. घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. राजा येणार आहेत, सगळं गाव सजलं. 10-5 मावळे घेऊन राजे निघाले. वेळ कमी आहे, गावच्या वेशीला आल्याची बातमी मिळाली. आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, ठेवणीतली. सुनबाईला नेसायला, शिवाच्या बायकोला, सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, राजांची आरती करायची. त्या मुलीला वाटलं बाई 6 महिन्यानं नवरा, तिनं साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, कोणी कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं, आणि गरीबाची पोर राजांची आरती करायला उभी राहिली. राजा तर मराठ्याच्या गल्लीला, राजा तर माळ्याच्या गल्लीला, राजा तर धनगराच्या गल्लीला, राजा शिवाच्या दारात आले. माझ्याकडे बघा, कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, त्या शिवाच्या बायकोने गंध लावण्यासाठी पुढे सरकली. एवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजा. ओ सुनबाई, ओ सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हाताने पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्या पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला, आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, का या मुलीला वाळू दिलं नाही, का तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की तिला. तर ती आई म्हटली, ती राज ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग राज, चाललं असतं की आई वाळू द्यायचं, ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिचा अपमान केला. ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कोणी कळालं, आईला कसं कळालं. आई म्हटली, राज जगाला फसवताल जाणता राजे, एका आईला नाही फसवू शकत. मी गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी, आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे, माझा पोरगा नाही. माझा पोरगा जर जिवंत असताना राज सगळ्या गावात नाचला असता. राज तुम्ही यायच्या आधी 1 तास नाचला असता, नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई आपल्या घरी राजा आलंय ग, आई राजा आलंय, राज आई आपली झोपडी पावन झाली, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय ग. राज ज्या आरती तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही. आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर बायकोच्या हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या, सगळं घर रडायला लागलं. ज्या दिवशी या 4ही भावंडाच्या रेखाताईच्या कानावर बातमी आली असेल की आता आपले भाऊ राहिले, हंबरडा फोडून माणसं रडतात, तसं सगळं घर रडायला लागलं. भाऊ, जय भाऊ, आमदार साहेब, मंत्री साहेब, पुढचं ऐका थोडस.
सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं आली त्या आईच्या घरामध्ये. त्या आई म्हटली राजा नको हे सोनं, राजा नको हे सोनं मला. मग काय देऊ आई तुम्हाला? तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, देशासाठी जीव दिला, धर्मासाठी प्राण दिला, माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा. काय देऊ आई तुम्हाला? आई म्हणते राजा एकच द्या मला, हे सोनं चांदी नको मला, एकच द्या राजा मला. मला पोरगा नाही राहिला, इथून पुढे तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा. आज आमच्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बैलपोळा आहे. बैलपोळ्याच्या दिवशी तुम्हीच या गाईला तुम्ही पोळी खाऊ घालत जा. याच्या पलीकडे मला काही नको. राजाने डोळे पुसले. राजे म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. ऐका, आईनं सुद्धा डोळे पुसले साहेब. आई म्हटली मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेला तो शिवाजी राजा गेला, जो उरला तो माझा मुलगा शिवा नाही उरला. अशा खूप कथा आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. महाराष्ट्रभर कीर्तन आहेत. आमच्या ओम साई शूटिंग करतोय, खूप कीर्तन आहेत. युट्यूबला पाहिले तर तुम्हाला दुसरं कीर्तन ऐकावं वाटणार नाही. खूप कथा आहेत. तानाजीला अभंगाचं एक चरण झालं, वेळ आपली संपली. जाता जाता 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. या दगडाधोंडाच्या रस्त्यानं या पोलीस साहेबांना घडवणारा, मंत्री साहेबाला घडवणारा, अरुण भाऊला घडवणारा, या 4 मुलांना मुलीला जन्म देणारा बाप असतो. एकदा का बाप घरातला निघून गेला की किती मोठा साहेब असू द्या, कीर्तनकार असू द्या, पाठीवरची शाबासकीची थाप मारणारा आधार मात्र घराचा निघून जातो बरं का. त्याच्या फाटक्या सदऱ्याला ध्यानातच ठेवा, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी भाऊ म्हणताना, कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना. 2 कीर्त असतील ना साहेब, 2. माझा बाप 2 निर्विस तरी करायचं. खरंच सांग, बापाचं खूप प्रेम असतं. पाठीचा कणा खराब झाला ना शरीर खराब होतं. तसा घरातला कणारूपी दादासाहेबांसारखा भाऊ नावाचा बाप गेला की अरुण भाऊ जय भाऊंना विठ्ठल मानतात, या परिवाराला विठ्ठल म्हणतात, सगळ्या परिवाराला जपतात, गावाचा विकास करतायत, संचालक राहिले, चेअरमन आहेत, 4 भावंड आहेत, 1 बहीण आहे, एवढ्याचा सांभाळ करतात. पण रोज एकदा का होईना या भाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बघा मी कायम सांगतो, बघा कायम सांगतो, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची गोडी. बाप करी जोडी, लेकराची कैलास महाराज वा.
गुरबंदी वाला गात्यात बापासाठी अभंग आहे हा. बाकरी जोडी लेकुराची ओढ आपुली कुरवंडी वाळवणी आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी एकाएकी केला निराश एकाएकी केला निराश बाप मालक बनवतो तुम्हाला. ही शेती जर बापानं सांभाळून ठेवली नसती तर कदाचित आपल्याला शेती वापरायला मिळेल. बाप आपल्याला मालक करतो. लोक चाकर बनवतील, हाताखालचं बनवतील, सगळं देणार नाहीत तुम्हाला. बापच एक व्यक्ती आहे जगात, एकी केला मिराश मालक करतो तुम्हाला. फाटलेले कपडे घालतो रे, फाटले धोतर घातलं बघा या भाऊनं, सुतार काम केलं सुतार काम. आज त्या आमच्या अरुण भाऊंच्या डोळ्यात पाणी आहे. आमच्या साहेबांचे मोठे बंधू अंकुशराव इथं बसलेत कीर्तनाला, सगळ्या मंडळीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्या माता मगाशीपासून रडतायत. का सांगतोय मी हे? किती प्रेम केलं, लाकडं तोडून पैलवानकी करत. हो मल्ल होते ते, पैलवान होते, एवढं काम करत. पेटी पण वाजवली भजनामध्ये, आषाढी वारी केली, मागी वारी केली. देवाची वारी करता करता या 4 भावंडांना ताईला संस्कार दिले, चांगलं लग्न केलं, 4 भावंड घडवले. बाप कष्ट करून घडवत असतो. फाटलेले कपडे घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो. मंत्री झालेत साहेब, आज आपल्या तालुक्याचं वैभव आहे. महाराष्ट्राचे ते ग्रामविकास मंत्री आहेत. ऐका रे, पंचायत राज आहे, आज त्यांच्याकडे कॅबिनेट आहे. इतका मोठा साहेब कीर्तनात बसलाय. पण बघा त्यांना विचारा, बापाची आईची आठवण येते. महाराज मी रोज 2 कीर्तनं करतो, मला बाप नाही. माझे वडील गेले लवकर. मला विचारा, बाप नसल्यावर काय दुःख असतं. घरी जावं लागतं महाराज. बाप तो बाप असतो रे. व्यवहारामध्ये बाप फार महत्वाचा आहे. सगळ्या तरुणांना जाता जाता विनंती, कीर्तन घरी घेऊन जा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. तुमची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे. अक्रूर महाराज साखरेचं वाक्य आहे, हे 2 हात तुमच्या जिवंत आईला द्या, हे 2 हात जिवंत बापाला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला, चालता येत नसेल तर चालवा. हे 2 हात तुमच्या जिवंत आई वडिलाची सेवा करत असतील ना, मी नक्की सांगतो तुम्हाला, या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज तुम्हाला नाही. एवढे श्रीमंत व्हाल, एवढे धनी व्हाल, एवढे मानी व्हाल, फक्त हे 2 हात जिवंतपणे द्या बरं का. खरंच सांगतो, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. कबीरदास महाराज, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, सगळ्या संतांचे अभंग मी तुम्हाला सांगतोय. 2-2.5 तास झाले कीर्तन देतोय. हे 2 हात जिवंत आई वडिलाला द्या. पांडुरंग परमात्म्याच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब बसले तिथं, सगळे पोलीस मंडळी उभी आहेत. साहेबांना आपण पाहतोय, जय जयकार करतोय, त्यांच्या कामाचा आढावा आहे. त्यांना पांडुरंग म्हणतोय हा परिवार. मग ऐका रे, त्या पांडुरंगाला विटेवरती उभं करण्याची ताकद माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. हे कोणी गांजा खसनी लिहिलेलं नाही, कोणी पेताडानं लिहिलेलं नाही, जगाच्या जगद्गुरूनं लिहिलंय. विश्वाच्या मालकाने आपल्याला सांगितलंय, तुमच्या जिवंत आई वडिलाचा सांभाळ करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. एवढीच विनंती असेल, हे 2 हात बापाला द्या. आज 2 पिशव्या घेऊन बरं का, कैलास महाराज, ओंकार महाराज, भरत महाराज, आज 2 पिशव्या घेऊन हे भाऊ निघाले असतील. अरुण भाऊ, तुमचे वडील वरच्या रस्त्याला, एक दंड लागला आडवा, द्या पुढच्या मंडळीला द्या फुलं. फक्त नंतरचे इथं येऊन टाका बरं का, पायाखाली जातात. फक्त परिवारातल्या लोकांना इथं उभं करा. फुलं सगळ्यांना देऊ नका, फुलं इथं येऊन टाकता येतील. पायाखाली जातात. समोरचे जे आहेत तुमच्या परिवारातले, त्यांना इथं उभं करू आपण, त्यांना द्या. फक्त 2 मिनिटं फक्त ऐका. हा फक्त हात लावा. बाकीचे जे उभे राहतील नाही तर त्यांना टाकायला आपण. नंतर आपण सगळे दर्शन घेताना टाकू. 1-2 मिनिटं ऐका, 2 मिनिट. 2 पिशव्या घेऊन साहेब आज हे भाऊ वरच्या रस्त्याला लागले असतील. एक दंड आडवा आला असेल यमराजाचा, आणि यमराजानं ज्यावेळेला भाऊ तुमच्या वडिलांची पिशवी चेक केली असेल, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये
त्यांनी आषाढी केलेली वारी, मागी केलेली वारी, देवाला वारी आवडते महाराज. आषाढी कार्तिकी चुकू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. इतकी छान वारी, कीर्तन केलेलं, भजनामध्ये वाजवलेली पेटी, लोकांना दिलेला स्वर. आजी मंडळी स्वरात गातायत, पण त्यांनी स्वर दिला लोकाला. या तालुक्यातलं भजन टिकवलं ओंकार महाराज. गावागावात तरुणांना भजन शिकवलं, भजन पिशवीतून बाहेर पडलं, त्यांनी केलेलं कर्म बाहेर पडलं. आणि ऐका, डाव्या हातातल्या पिशवीमध्ये अशा 4 मुलांच्या मुलींनी ठेवलेलं कीर्तन, त्या कीर्तनातले ज्ञानोबाराय, तुकोबाराय बाहेर पडले. सगळ्यासाठी असणारा दंड खाली झाला आणि भगवंताच्या पायाजवळ अरुण भाऊ साहेब, मंत्री साहेब, आज या 4ही बंधूंचे हे भाऊ देवाच्या पायी समर्पित झाले. हात वर करून त्यांनी या कुटुंबाला आशीर्वाद दिला. कर्म धर्म तुम्हा असावी कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. बापाचा आशीर्वाद भेटला. काळजीच करू नका अरुण भाऊ, रडू नका. तुमचे वडील आज स्वर्गाला गेलेत, देवाच्या पायाजवळ गेलेत आणि वडिलांच्या रूपाने तुम्हाला आमचे जयकुमार भाऊ मिळाले. विठ्ठलच मिळालाय तुम्हाला, काळजी करू नका. तालुक्याला मिळालाय, महाराष्ट्राला मिळालाय. वा, छान कार्यक्रम केला. हे पुष्पवृष्टी होईल, कार्यक्रम संपेल, 5 मिनिटं साहेब बोलतील, सत्कार होतील. तोपर्यंत कृपया कोणी गडबड करू नका. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला दृष्ट लावू नका. ऐका, आता ज्ञानेश्वर माऊली होईल. एकदा फक्त आपल्याला श्रद्धांजली व्हायची. माझी श्रद्धांजली अशी आहे, सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळे ज्याला हात आहेत, ज्याला हात आहेत सगळ्यांनी, बरं का, मागचे सगळे बरं का, सगळे ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा आणि भजन करा. हे जे भजन आहे ना, आपलाही उद्धार करतं आणि आमच्या दादासाहेब भाऊंचाही उद्धार करतं. वा अरुण भाऊ, वा साहेब, अंकुश भाऊ व त्यांचे सगळे बंधू, आमचे संतोष महाराज, काय गोड नियोजन केलं. वा, आमचे तुषार महाराज, कैलास महाराज, ओंकार महाराज, भरत महाराज, वा काय गोड गायन संपूर्ण आहे. अरे दहीवडी तालुका नाही, कोणता मळा नाही, पंढरपूरच तयार झालं, आळंदीच तयार झाली. सगळ्यांनी मगा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानेश्वर परिवारातले उभं राहतील, अभंग होईल, पुंडरी कवळ झालं, पुष्पवृष्टी होईल. जा भाऊ, जा साहेब, तुम्ही जा पुढे, पुष्पवृष्टी करा. नंतर आपण सगळा कार्यक्रम झाल्यावर यांचे पिता छत्र आदरणीय दादासाहेब गोरे, आपल्या सगळ्यांचे भाऊ, यांना जाऊन आज 1 वर्ष होते. आणि या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आयुष्यभर त्यांनी केलेली मेहनत, आयुष्यभर त्यांनी केलेलं कष्ट, आपलं कुटुंब घडवण्यासाठी, आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, महाराज याचा सगळ्याचाच मी साक्षीदार आहे. असं एक व्यक्तिमत्व, आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळून, आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना शाश्वत जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करत असताना त्यांनी केलेली मेहनत, आणि त्याचसोबत मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भागातल्या, या परिसरातल्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये सगळ्यात पुढं राहून त्यांनी आयुष्यभर दिलेलं योगदान. भजन कीर्तन असलं तरी भाऊ आहेत,
सामाजिक कार्यक्रम असला तरी भाऊ आहेत, भजन असलं तरी भाऊ आहेत, एखादा लग्न समारंभ असला तरी त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं जबाबदारी म्हणून या समाजामध्ये काम करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. आमच्या सगळ्यांसाठीच आदर्श म्हणून त्यांच्याकडे आपण सगळेजण आयुष्यभर पाहत राहिलो. हे जीवन जगत असताना मला नाही वाटत की आपलं जीवन जगताना त्यांनी दुसऱ्या कोणाला त्रास दिला. सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन आपल्या कुटुंबाला बळ देत असताना समाज व्यवस्थेला बळ देण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं. आणि खास करून आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्थिरस्थावर करण्यामध्ये खूप मोठं योगदान त्यांनी दिलं. आणि हे सगळं होत असताना मी या कुटुंबाचा एक भाग म्हणूनच आपण सगळेजण बघता, आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, आपल्या मुलाला जबाबदारी मिळाली पाहिजे, आपल्या मुलानं समाजाचं काम केलं पाहिजे. त्यासोबत तेवढ्याच ताकदीचं मुलाचं प्रेम माझ्याही वाट्याला त्यांच्याकडून आलं. कारण कायम आपल्या सगळ्याच या प्रक्रियेमध्ये, कायम माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये गावच नाही पण जिथं जिथं जाता येईल तिथं इथं लोकांच्या सोबत बोलता येईल, जिथं जिथं आशीर्वाद मागता येईल त्या त्या लोकांना आशीर्वाद मागण्याचं काम कायम त्यांनी केलं. आज छोटंसं गाव आहे, 200-250-300 लोकवस्तीचं हे गाव आज राज्याच्या नकाशावर सामाजिक आणि राजकीय काम करताना आपल्याला दिसतं. आणि यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. माझ्या आईचं आहे, माझ्या वडिलांचं आहे, आणि माझ्या इथं बसलेल्या असंख्य माता समान, माझ्या सगळ्या आई समान असणाऱ्या सगळ्याच आमच्या इथं बसलेल्या भगिनी माता आहेत. आणि त्याच तोला मुलाचे सगळेच या ठिकाणी बसलेले आमचे सगळेच ज्येष्ठ गावकरी आहेत, जे सोबत आहेत आणि जे सोबत नाहीत आता स्वर्गवासी झालेली आहेत. अशा अनेकांच्या अथक प्रयत्नातनं उभं राहिलेलं हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आज दिसतंय. आज एवढ्या सन्मानानं आज आपण कीर्तन करत असताना नाव घेता ते एकट्या जयकुमार गोरेचं नाही आहे. याच्या मागं असंख्य असणारे या मातृभूमीतले हात, मातृभूमीतलं अनेक लोकांनी मायमाऊलींनी केलेलं प्रेम, माझ्या गावानं केलेलं प्रेम, त्याच्यासोबत गावासोबत अख्खा तालुका आहे, अख्खा 2 तालुका, मतदारसंघ, जिल्हा आणि आता राज्याचा या सगळा व्याप सांभाळत असताना ही वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचं काम सातत्यानं भाऊनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या असंख्य गोष्टी ज्या आहेत, पण ज्या माणसाकडे बघितल्यावर प्रेरणा मिळते असं ते व्यक्तिमत्व सातत्यानं शेवटपर्यंत. आपण मला वाटतं जेव्हा अगदीच काही करता येत नव्हतं तेव्हाच पेटी हातातनं सुटली असेल, तेव्हाच भजन सुटलं असेल, पण शेवटपर्यंत या संप्रदायामध्ये भजन कीर्तनामध्ये राहून एक सामाजिक भावना जपण्याचं, सामाजिक भावना वाढीला लावण्याचं काम त्यांनी केलं. अजूनसारखा एक सक्षम आज या तालुक्याला दिलेला नेता आपण सगळेजण बघताय. जिल्हा परिषद सदस्य असेल, सरपंच असेल, आज एका मोठ्या बँकेचा चेअरमन म्हणून काम करत असताना त्यांना प्रचंड मोठा अभिमान आपल्या या कुटुंबाबद्दल, आपल्या मुलांच्याबद्दल होता. अगदी बाकी तिन्ही भाऊ हे सगळेच खूप, आणि त्यांची बहीण, या सगळ्यांना त्यांनी मोठं केलं. खास करून आमच्या या गावाचं आणि या परिसराचं खूप मोठं नुकसान त्यांच्या जाण्यानं झालं असलं तरीसुद्धा आपण शेवटी कधीतरी कुणाला तरी सगळ्यांना जाणं आहे, आणि त्यांचा उणीव भासू नये अशा पद्धतीचं कार्य आपल्या हातून. आणि मला खात्री आहे की त्यांची चारही मुलं ती खूप ताकदीनं, तर त्याच्या पुढची पिढी त्यांची आलेली आहे, खूप ताकदीनं काम करतील आणि भाऊंनी जो वसा वारसा घालून दिलेला आहे तो पुढे घेऊन जातील, याच्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही. मी पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं खास करून या परिसरातल्या सगळ्याच, खास करून अरुणची आई आहे, अरुणची आमच्या बहीण आहे रेखा असेल, सगळेच, आणि खास करून शिवाजी दादा आमचा मोठा आहे, संजयराव आमचे त्यानंतरचे आहेत, हे सगळे महाराज आम्ही खूप या परिसरात, मला बालपण माझं आठवतं की
आम्ही सोबत संपत माझा क्लासमेट आहे आणि ही सगळीच आपण परिसर अजून आबा माझ्या मागं एखाद्या वर्षानं 2 वर्षानं माझ्या मागं होता, पण ही सगळी भावंडं आम्ही वेगळं म्हणून कधी काम केलं नाही. भावंडं म्हणून कुटुंब वेगळं असेल आमचं, पण आमच्या वाडीमध्ये काय खूप सगळं अलबेल होतं असं नव्हतं. जो खऱ्या अर्थानं ही वाडी जाग्यावर आणायचं काम कोणी केलं असेल तर ते संप्रदायानं केलं, सत्संगानं केलं. आणि जेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताह माझ्या गावामध्ये चालू झाला तेव्हा आमच्या गावातलं विघ्न संपत गेली. नाही तर मला वाटतं की याच्या अगोदरची आमची परिस्थिती असं की कोण कुणाच्या लग्नात जात नव्हतं, कोण कुणाच्या मैतीला जात नव्हतं, इथंपर्यंतची आमची सगळी परिस्थिती. पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी कधी संपल्या असतील तर त्या ह्या संप्रदायाने संपवल्या. अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला, केंद्रे महाराज आमच्या गावामध्ये आले, अनेक गोष्टी त्यांच्यासोबत अनेक महाराज इथं बसले आहेत. मोहन महाराजापासून आपण सगळेजण बसला आहे, सानप महाराज आपण आहे, हे सगळे हे संप्रदायातली लोक आली एकत्र आणि या संप्रदायामध्ये सगळं गाव गुण्या गोविंदाने एकत्र आलं. आणि बघता एकीची ताकद काय असते. आज आपण सगळेजण बघताय बोराटवाडीचं नाव आज राज्याच्या नकाशामध्ये आहे, आदरानं घेतलं जातं, सगळ्याच बाजूनं कामाच्या बाबतीत घेतलं जातं आणि तेवढंच बोराटवाडीचं नाव आदबीनं पण घेतलं जातं. अशी ताकद या वाडीची, गावाची, भागाची आणि या परिसराची निर्माण करण्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचं योगदान आहे. त्याच्यात आमच्या भाऊंचं पण योगदान खूप मोठं होतं आणि त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहिले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हळूच येणार, संध्याकाळी प्रचार विचार झाला किंवा सकाळी लवकर घरी पोचणार आणि हळूच म्हणणार भाऊ जमतंय ना, काय अडचण नाही ना. म्हणजे एक भावना कायमची असायची की या परिस्थितीमध्ये सुद्धा आता शेवटी काय त्यांचा अभ्यास गावापुरता परिसरापुरता, पण शेवटी मतदारसंघाचं गणित जेव्हा मांडतो तेव्हा हळूच येऊन विचारतात. आजही इथली लोक सगळी बसलेली, निवडणूक लागली की काही नसते, म्हणजे कुणाला सांगायला लागत नाही, कुणाला बोलायला लागत नाही. आपली गाडी, आपलं घर, आपली गाडी काढून पाहुण्यारावळ्याकडे जा, कुणाकडे जा, ही सगळं एक तयार झालेलं जे नातं आहे ना ते एका कुटुंबाच्या पलीकडचं नातं आहे. आणि हे नातं जपत असताना मला आज आमच्या सगळ्यामध्ये खूप मोठी कमी भाऊंच्या रूपानं आहे. मला वाटते ईश्वर त्यांना शांती देईल आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचं जे कुटुंब आहे, अरुणाबा असतील, शिवाजीराव, संपतराव, संजयराव, ही सगळी त्यांची पुढची पिढी आणि त्याच्या पुढची आता पिढी मोठी झालेली आहे. मला वाटतं ही सगळी पिढी त्यांचे हे संस्कार घेऊन पुढं पण काम करेल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. पण आपल्या सगळ्यांना च्या वतीनं परमेश्वरानं त्यांना सुख आणि शांती त्यांच्या आत्म्यास द्यावी अशा पद्धतीची भावना आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. यानंतर आत्ताच ज्यांचं सुसरावे असं कीर्तन झालं, महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांचा गोरकुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे.